की तुम्ही जर शांत बसलात तर तुम्हाला पहिला नियम असा आहे, जर तुम्ही शांत बसलात तर आमचं बोलणं तुम्हाला ऐकू येईल. ठीक आहे. आम्ही नाटक जे करणार आहोत त्यामध्ये हा माईक जो आहे हा नसणार आहे. ठीक आहे. तर असा आवाज येणार आहे, तो जर सगळ्यांना यायचा असेल व्यवस्थित तर सगळ्यांना शांत बसायला लागेल. ठीक आहे, तरच व्यवस्थित येईल. चालेल पहिला नियम. आणि दुसरा नियम तर खूप महत्वाचा आहे. पहिला नियम, दुसरा नियम असा आहे, तो सगळ्यांना पाळायचाच आहे. आणि तो जर तुम्ही तोडलात तर तुमचं काही खरं नाही. तो नियम आहे की तुम्हाला सगळ्यांना पुढचा पाऊण तास मजा करायची. पण मजा करताना दुसऱ्यांना, आजूबाजूच्या लोकांना त्रास द्यायचा नाहीये आणि शांतता पण ठेवायची. तर करायची सुरुवात. तर एक खेळ खेळूयात. ठीक आहे. तर एकदम मागची जी मुलं आहेत त्यांना समोर इथे रांगेत खाली बसवा. म्हणजे ते खूप मागे, त्यांना आमचे जे सामान आहे, वस्तू, त्या जरा छोटे छोटे आहेत. तर ते जर पुढे आले, सगळे नाही तर जे सांगतील त्या रांगा बसतो. एक रांग मुलींची, एक रांग मुलांची. तुम्ही का उठला? पाठीमाग कॅरमला तू म्हणणार मी कॅरमला हां मॅच हे बघ, एक खुर्ची इथे पण रिकामी झाली. एक जण बसत. ओके. तर एक खेळ खेळायचा आहे. तर एक खेळ खेळायचा आहे. तुम्हाला माझ्यासोबत टाळी वाजवायची आहे. माझ्यासोबत. ठीक आहे. खेळणार सगळेजण. एक, दोन, माझ्यासोबत टाळी वाजवायची. ठीक आहे. कळलं, मी तुम्हाला शिकवतोय. एक, दोन. बघा, तुम्हाला कळलंय, मी तुम्हाला शिकवतोय. तर तुम्ही जर फक्त डोळ्यांना कामाला लावलं तर तुम्ही चकाल, हाताला बघू. तर विश्वास तुमच्या कानांवर ठेवा. तुमच्या कानांवर जेव्हा टाळीचा आवाज पडेल तेव्हा टाळी वाजवा. ठीक आहे. मला असं वाटतंय की हा जो मागचा सेक्शन आहे, इथे काहीतरी गोंधळ सुरू आहे. तर तुम्ही सगळ्यांनी शांत बसा. ठीक आहे. आणि सगळ्यांनी, इथे भरपूर मजा होणार आहे. तर तुम्ही आता मॅडम 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 थांबा थांबा थांबा. ऐका, कोणी बाहेर आत्ता येऊ नका. फक्त तुम्ही आहात इथे शांतपणे हा कार्यक्रम बघा. ठीक आहे. सगळ्यांना आनंद घेऊ द्या. चालेल? ओके. सो टाळी. 1, 2 and नाही वाजवली? अरे कानांवर विश्वास ठेवा, डोळ्यांवर नाही. कानांना कामाला लावा. टाळीचा आवाज आला तरच टाळी वाजवायची आहे. जमलं.
ओके. हॅलो. हाय. मागच्यांना हॅलो. पुढच्यांना हाय. बरं दादांनी 2 नियम सांगितले. ठीक आहे. तिथला पहिला नियम लक्षात आहे ना सगळ्यांच्या? त्यावेळेला आम्ही इथं काहीतरी सादर करतोय, त्यामुळे आपापसात अजिबात कुणी बोलायचं नाहीये. आणि दुसरा नियम काय होता? मजा करायची. ती तुम्ही करालच. हा, मला सांगा, गाणी सगळ्यांना आवडतात का? फक्त हात वरती करा. गाणी आवडतात का? अरे वा, हात खाली करा. मला सांगा, तुम्हाला कविता आवडतात का? कविता हात वरती करा. कुणाला कविता आवडतात? अच्छा, ओके, हात खाली. माझ्यासोबत तुम्हाला गाणं म्हणायला आवडेल का? ओके, तर ही कुल्फी दिवाळी 2024 मधली एक कविता आहे, जी लिहिली आहे पुष्कर खरे यांनी. आणि ही कविता मी आधी म्हणतो, त्याचा एक मुखडा, आणि त्याच्यानंतर मग आपण एकत्र म्हणू. याच्यामध्ये फार काही लॉजिक लावायचं काम नाही. जर तुम्हाला जो काही अर्थ लागला तो लागला, ठीक आहे. शब्दांकडे लक्ष द्या जास्तीत जास्त करून, कारण त्या शब्दांमध्ये गंमत आहे. हा, आणि माझ्या मागून म्हणा ज्या वेळेला मी तुम्हाला म्हणायला सांगेन तेव्हा. ठीक आहे. तर ह्या गाण्याचं टायटल आहे हत्तीच्या आईला. हत्तीच्या आईला, या गाण्याचं टायटल हत्तीच्या आईला. तुम्हाला काय वाटलं? हत्तीच्या आईला. तर टायटलच एवढं इंटरेस्टिंग आहे ना. तर बघायची कविता काय आहे. ओके, मी म्हणतो आधी, पूर्ण म्हणतो. ज्यावेळेला मी म्हणेन त्यावेळेला म्हणूयात आपण एकत्र. हा, सुरुवातीला तुम्हाला अंदाज येऊ द्या. तानमूल गाडीवर बसलं, चिकूच्या झाडाला लागलं कारलं. तानमूल गाडीवर बसलं, चिकूच्या झाडाला लागलं कारलं. माशीने सगुणाबाईला उलट मारलं. माशी लक्षात आली सगळ्यांची, बरोबर. सगुणाबाई कोण असू शकते? अंदाज हात वरती करा आणि उत्तर द्या. हा, हत्तीची आई. बरं, तिला वाटतंय हत्तीची आई असेल सगुणाबाई. अजून कुणाचं काय उत्तर वेगळं त्याच्यापेक्षा? नक्की नाही आहे मागे पण? ओके, बघा पुढच्या ओळीवरून तुम्हाला काहीतरी अंदाज येतोय का बघा. माशीने सगुणाबाईला उलट मारलं अंगणात, मारुतीरावांना शिंगलई ग्वाड आलं. आता मारुतीराव कोण असू शकतात? हा, मारुतीराव कोण असू शकतो? मारुतीरावांना शिंगलई ग्वाड आलं. मग आता सगुणाबाई कोण असू शकते? म्हैस किंवा गाय असू शकते. तर माशीने सगुणाबाईला उलट मारलं अंगणात, मारुतीरावांना शिंगलई ग्वाड आलं, हत्तीच्या आईला पिल्लू झालं. आता म्हणणार का आपण एकत्र? मी म्हणतो माझ्या म्हणून म्हणणार का? ओके. तानमूल गाडीवर बसलं. ऍक्शन सकट करा बिंदास, अजून जास्त मजा येईल तुम्हाला मला. तानमूल गाडीवर बसलं, चिकूच्या झाडाला लागलं कारलं. तानमूल गाडीवर बसलं, चिकूच्या झाडाला लागलं कारलं. माशीने सगुणाबाईला उलट मारलं. माशीने सगुणाबाईला उलट मारलं. मारुतीरावांना शिंगलई ग्वाड आलं. हत्तीच्या आईला पिल्लू झालं.
आईला पिल्लू झालं. हत्तीच्या आईला विचारलं नव्हतं कुणी कुणी. सांगितलं होतं की हे आहेत गुणी कुणी. चारलं तिला घमेली भर लोणी चांदण्यात. चारलं तिला घमेली भर लोणी चांदण्यात. ह्यांनी चांगलंच गुण उधळलं हत्तीच्या आईला पिल्लू झालं. ह्यांनी चांगलंच गुण उधळलं हत्तीच्या आईला पिल्लू झालं. हत्तीच्या आईला पिल्लू झालं. अरे वा, तुमच्यासाठी एकदा जोरदार. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी कुल्फी आणली आहे, तर कोणाकोणाला खोटं वाटतंय? कुल्फी आणली आहे, कुल्फी खोटं वाटतंय? आम्ही तुमच्यासाठी कुल्फी आणलेली आहे, पण ही दिमागाची कुल्फी आहे. हात खाली करा, हात खाली करा. तर आत्ताची दादानी कविता वाचली, कवितेचं गाणं म्हटलं, ती एका कुल्फीच्या कुठल्या अंकात आलेली आहे? ती हिवाळी 2024. 2024च्या हिवाळी अंकात आलेली आहे. तर हे कुल्फी नावाचं एक त्रैमासिक आहे, जे तुमच्यापैकी काही जणांकडे येत पण असेल, कारण आपल्या शाळेमध्ये भरपूर मुलं ते घेतात ऑलरेडी. पण जे घेत नाहीत त्यांना पण माहिती सांगायला, आणि जे घेतात त्यांना पण पुन्हा एकदा नाटक दाखवायला आम्ही आज आलेलो आहोत. तर कुल्फी हे त्रैमासिक आहे. त्रैमासिक म्हणजे दर 3 महिन्यांनी निघतं, आणि याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आणि खूप सारी चित्र असतात. आणि भारतभरातली मुलांसाठी लिहिणारे अनेक चांगले चांगले लेखक या कुल्फीच्या अंकामध्ये लिहित असतात, आणि खूप चांगली चित्र पण असतात. तुम्ही बघू शकता माझ्यासोबत समोर इथे 2 अंक आहेत वेगवेगळे, तर हे तुम्ही नक्की वाचा. आत्ता दादानी फक्त 2 कडवी घेतली आहेत कवितेची, अजून 3 कडवी आहेत, तर ती तुम्हाला वाचायची असतील, आणि तुम्ही सुद्धा त्याच्यासारखं गाणं करू शकता. आणि त्यासोबत खूप साऱ्या गोष्टी पण असतात. अशाच एका गोष्टीचं नाटक आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत. पण त्याच्या आधी मला सांगा की तुमच्यापैकी कुणी कुणी नाटक बघितलेलं आहे? नाटक बघितलंय असं कोण कोण आहे? बरं, आतापर्यंत एकही नाटक बघितलेलं नाही असं कोण कोण आहे? ओके, हात खाली करा आणि लक्ष द्या. तर ज्यांनी नाटक बघितलेलं नाही, ज्यांनी नाटक बघितलेलं नाही त्यांचं नाटकाच्या या जादुई दुनियेमध्ये आज आम्ही तुमचं स्वागत करणार आहोत. आणि ज्यांनी बघितलेलं आहे त्यांच्यासाठी एक प्रश्न आहे. अशी कुठली गोष्ट आहे, प्रश्न नीट ऐका, लगेच हात वर करू नका प्रश्न ऐकायच्या आधीच. अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्याशिवाय नाटक होऊच शकत नाही? हात वर करा. ठीक आहे, उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला, ऐका. उदाहरणार्थ असं उत्तर देऊ नका की वेशभूषा, कॉस्ट्यूम, म्हणजे आम्ही वेगळे कपडे घातले जातं काहीतरी, पण आम्ही तुमच्यासारखा युनिफॉर्म घातला तरी पण नाटक करूच शकतो. 2 गोष्टी ज्याच्याशिवाय नाटक होऊच शकत नाही, या गोष्टी लागणारच. सांग. पात्र, ओके. अजून? मज्जा, ओके. मजा. सांग. ऍक्टिंग, म्हणजे आता आम्हाला ऍक्टिंग करता नाही आली तर मग नाटक होणार नाही का? काही काही जण करतात, ज्यांना जमत नाही तरी पण आपलं त्यांना आवडतं म्हणून करत असतात. अजून इकडे कुणी? सांग. नाटकाचा विषय, ओके. अजून? चेहऱ्यावरचे हावभाव, बरोबर. या सगळ्या गोष्टी नाटक करण्यासाठी गरजेच्या असतात. पण 2 गोष्टी सांगू अजून एकदम महत्वाच्या, ज्या नसतील तर होऊच शकत नाही. एक म्हणजे सांग. प्रेक्षक, हे बरोबर उत्तर आहे. जर बघायलाच कुणी नसेल तर नाटक कसं काय होणार?
आम्ही दोघं झालो रात्री इथे, तुम्ही कुणी नाही, शाळेची वेळ नाही सुटली तर आम्ही काय करणार दोघंही. त्याच्यामुळे नाटक करायला प्रेक्षक लागतात. आणि फक्त प्रेक्षक येऊन चालेल काय, मग करणारे पण लागतात. बरोबर. तर बघणारे आणि करणारे हे 2 जण असतील आणि बाकीचं काहीच नसेल ना, तरी पण नाटक होऊ शकतं. आणि आता 2 जण आहेत, तर करायची या नाटकाला सुरुवात. नमस्कार. अरे नमस्कार. अरे कृतार्थ दादा. नमस्कार निखिल दादा. नमस्कार. 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 तर आपण आज इथे कशासाठी जमलेलो आहोत? नाटक बघायला. तर आत्ताची जी आम्ही तुम्हाला गोष्ट सांगणार आहोत ती गोष्ट आहे एका जंगलातली. पण मला सांग निखिल की जंगलात काय काय असतं? जंगलात पाणी असतं, नद्या असतात, झाडं असतात, प्राणी असतात. प्राणी कोणकोणते असतात? प्राणी वाघ असतो, सिंह असतो, वाघ असतो. बरोबर. हा? वाघाचा स्वभाव कसा असतो? वाघाचा स्वभाव रागीट असतो बाबा, जाम रागीट असतो. रागीट. हो. बर. आणि सशाचा स्वभाव? ससा भित्रा, एकदम घाबरट नुसता असं. असं झालं म्हणजे घाबरट. म्हणजे भित्रा असतो ना ससा असा. म्हणजे वाघ रागीट. हो, वाघ रागीट. म्हणजे वाघाला भीती कधीच वाटू शकत नाही आणि सशाला राग कधीच येऊ शकत नाही, कारण तसा भित्रा. असं नाही खर तर. मग वाघाला भीती वाटू शकते ना. आणि सशाला राग येऊ शकतो. तरी पण तू म्हणणार की तसा भित्रा आहे आणि वाघ रागीट? नाही, असं नाही. सगळे म्हणतात म्हणून. सगळे म्हणतात म्हणून आपण म्हणतोय. बघायचं. तर मला सांगा, हा कुठला प्राणी दिसतोय तुम्हाला? लांडग्याचं नाव घ्यायचं नाही, आधीच सांगतोय निखिल. मी नाही हा म्हणा. हा, लांडग्याचं नाव अजिबात घ्यायचं नाही. का पण असं का? लांडगे दुष्ट असतात, फसवतात लोकांना, लबाड असतात. लबाड असतात. आणि तुला कसं माहितीये? मी खूप पुस्तकांमध्ये वाचलंय, गोष्टींमध्ये पाहिलंय, युट्यूबवर पाहिलंय, टीव्हीवर पाहिलंय, मोबाईल मध्ये पाहिलंय. लांडगे दुष्ट असतात, लबाड असतात, लोकांना फसवतात. बरोबर की नाही? काय हो म्हणतात. कसलं हो? अरे आजची जी गोष्ट आहे ना आमची, ती लांडग्याचीच आहे. मला लांडग्याची भीती वाटते. तू गाणं एकट्याने ऐकवतो ना, तू पण आता गोष्ट सांग. मला बसणार नाही, तू एकटा गोष्ट सांग. मला लांडग्याची भीती. अरे पण मला सांगा तरी, लांडग्याला दुष्ट का म्हणतात? काय हरकत नाही. तुम्हाला मी सांगू का गोष्ट? चालणार आहे का? तर टांग टिक्कर पांग पिकर. टांग टिक्कर पांग पिकर, टांग टिक्कर पांग पिकर, टांग टिक्कर पांग पिकर, टांग टिक्कर पांग पिकर. तो लांडगा दुष्ट काही नव्हता बर का. साधाच गरीबच होता बिचारा. टांग टिक्कर पांग पिकर, टांग टिक्कर पांग पिकर, टांग टिक्कर पांग पिकर, टांग टिक्कर पांग पिकर. चिंपका चिंपका चिके चिके क्या होतं टुम टुम टुम.
चिंपक चिकी चिकी चुम ट्याव टुम टुम टुम. एक दिवशी काय झालं, कळपातून भरकटलेलं एक कोकरू त्या लांडग्याला जाऊन भेटलं. लांडगा त्याच्याकडे पाहून सहज हसला. त्यामुळे त्याचे मोठे पांढरे शुभ्र दात चमकले. हाय. लांडग्याचे तीक्ष्ण दात पाहून कोकरू घाबरलं. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते त्याच्या मित्राकडे म्हणजे डुकराकडे पळत सुटलं. अरे काय झालं? अरे 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 सांग ना काय झालं? नाही सांगायचं का? नको सांगतो डुकरा ऐक ना. अरे काय झालं माहितीये का, एका दुष्ट लांडग्याने माझ्यावरती हल्ला केला. दुष्ट लांडग्यानी हल्ला. अरे तलवारीच्या पाट्यासारखे मोठे मोठे दात सुळे होते त्याचे. बापरे, मोठे दातसुळे. जणू राक्षसाकडून भेट मिळाले असावेत एवढे मोठे दात सुळे. राक्षस. कोकरानं जरा रंगवूनच सांगितलं. एका गरीब बिचारा कोपरावरती असा प्राणघातक हल्ला. अरे 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 अरे, हे फारच वाईट आहे. हे असं अजून इतर कोणाबरोबर व्हायला नको. डुक्कर थेट शेजारी राहणाऱ्या कोंबडीकडे गेलं. दुम पचक दुम पचक दुम पचक दुम पचक दुम दुम पचक दुम. अगं ऐकलं का? कॉक. एका दुष्ट लांडग्यानं एका मेंढीच्या छोटूशा पिलाला म्हणे खाऊन फक्त केलं. क्वाक क्वाक त्याच्याकडे राक्षसांचे मोठे मोठे दात सुळे पण आहेत. क्वाक क्वाक क्वाक. अगं काही काही प्राणी तर त्या सुळ्यांना घाबरतात आणि चक्कर येऊन देखील पडतात. काय सांगतोस डुकरा? म्हणजे आता जे प्राणी त्या दातसुळ्यांना बघून चक्कर येऊन पडत असतील त्यांना तर झोपेतच फस्त करत असेल हा क्रूर प्राणी. हो तर हा दुष्ट लांडगा इतका निर्दयी आहे, इतका निर्दयी आहे. अगं हाड सुद्धा कडाम कुडूम करून खातो तो. कडाम कुडूम. हो हो, कडाम कडकड कडाम कुडूम, कडाम कडकड कडाम कुडूम, कडाम कडकड कडाम कुडूम. कडाम कडकड कडाम कुडूम, कडाम कडकड कडक. कोंबडीला आता फारच चिड आली. ती तिची चिड जंगलात सांगायला जाणार होती पण ती तिथेच थांबली. ढाचवडिया पाचवडिया, ढाचवडिया पाचवडिया, ढाचवडिया पाचवडिया, ढाचवडिया पाचवडिया, ढाचवडिया पाचवडिया, ढाचवडिया पाचवडिया, ढाचवडिया. गाढवा तू सरक. तू काय ऐकतेस? अरे जंगलातून आवाज येतोय तो ऐकते. तूही ऐक. नाही येते आवाज. आवाज नाही येते. नाही येते आवाज. अरे तुझ्या कानात काहीतरी अरे रे, माझं कान. आणि आवाज येतोय आता नीट ऐक. कडाम कुडुम कुडकाड काढ, कडाम कुडुम कुडकाड काढ. अरे लांडगे खाई कोकरू फार, लांडगे खाई कोकरू फार. लांडगे खाई कोकरू फार. हा तर एका दुष्ट लांडग्याने एका मेंढीचा कळप एकाच घासात खाऊन टाकला. हा एवढंच नाही काही, आणि 2 डुकर सुद्धा खाल्लेत अगदी हाडां सकट. कडाम कुडुम कुडकाड काढ, कडाम कुडुम कुडकाड काढ, कडाम कुडुम कुडकाड काढ.
एका घासात प्राणी गिळणाऱ्या दुष्ट लांडग्याची गोष्ट गाढवानं ऐकली आणि त्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली. साधी वाऱ्याची अशी झुळूक जरी आली तरी गाढवाला मात्र ती धडाम धुडूम धूम धाम 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 अशी आल्यासारखी वाटायला लागली. भीतीनं गर्भगणित झालेल्या गाढवानं त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले. तो राक्षस इथे आला वाटतं. त्याला आपण राक्षस वाटतोय. मजा घ्यायची का याची? हा मजा घ्यायची का याची? हा राक्षस मला न खाता माझ्या पायावरचे केस का खातोय? आता उंदीर, ए उंदरा, तू इथे काय करतोयस? जा तुझ्या बिळात जाऊन लप ना. का मांजर येते का कुठून? मांजर? हा अरे एक महाभयंकर लांडगा येते. लांडगा तो दिसेल त्याला खातोय. आतापर्यंत त्याने 1 मेंढ्यांचा कळप, 6 डुकर आणि 38 कोंबड्या खाऊन संपवले. हसायला काय झाले? अरे लांडगे उंदरांना खात नाहीत ना, त्यामुळे मला घाबरण्याचं काही कारणच नाहीये. असं हा राक्षस महाभयंकर आहे. रस्त्यात येणाऱ्या सगळ्या प्राण्यांना जाळत फिरतोय तो. आतापर्यंत त्याने जंगलातली सगळी झाडं आणि सगळं गवत सुद्धा राख करून टाकलंय. तुम्हाला अजून प्रश्न विचारू नकोस. मी चाललो ढाच वडिया पाच पडिया. गाढवच आहे गाढव कुठचा. तरीच आज मला सकाळपासून सगळीकडे गरम वारं पसरलंय असं वाटतंय. मला नाही बातमी बदकाला जाऊन सांगायला जावी. बदका बदका बदका. अरे बदका 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 बदका. अरे बदका बदका दुष्ट लांडगा, मोठे दात, कोकरू, कळप, 87 कोंबड्या, अरे 35 गाढव, अरे 26 वाघ, अरे 7.5 हत्ती, अरे सगळी झाडं, सगळं जंगल, सगळं सगळं सगळी झाडं, सगळं जंगल, सगळं सगळं सगळं. बदकन जाऊन ही बातमी सर्वदूर पोहोचवली. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. धडाम धुडुम धूम धाम धाम धाम, धडाम धुडुम धूम धाम धाम धाम, धडाम धुडुम धूम धाम धाम धाम, धडाम धुडुम धूम धाम धाम धाम. काना मागून गोष्टी घडल्या, खुसखुशीत या गप्पा रंगल्या. काना मागून गोष्टी घडल्या, खुसखुशीत या गप्पा रंगल्या. टोकदार हा दात सुळा, खाऊन टाकेल मला तुला. टोकदार हा दात सुळा, खाऊन टाकेल मला तुला. असा कसा रे बोभाटा साऱ्यांनी केला. कान गोष्टीच्या खेळामधून राक्षस तयार झाला. धडाम धुडुम धूम धाम धाम धाम, धडाम धुडुम धूम धाम धाम धाम, धडाम धुडुम धूम धाम धाम धाम, धडाम धुडुम धूम धाम धाम. अशा प्रकारे ही अफवा पसरत गेली आणि वाढत गेली. सगळ्या प्राणी जगात एकच चर्चा सुरू झाली. धडाम धुडुम धूम धाम 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 राक्षसाच्या दुष्टपणाची. धडाम धुडुम धूम धाम धाम धाम, धडाम धुडुम धूम धाम धाम धाम. असा सगळा गोंधळ या जंगलात सुरू असताना आपल्या लांडग्याने या 2 पक्ष्यांचं बोलणं ऐकलं आणि त्या म्हणत होत्या, अगं ऐकलंस का? धडाम धुडुम धूम धाम 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 नावाचा राक्षस आलाय म्हणे आणि तो सगळ्यांना खात आणि जाळं सुटलाय म्हणे. सगळ्यांना
होय कालच कळले मला ते. त्यांना आतापर्यंत काहीतरी बाई 120 कोंबड्या बघ, काहीतरी 57 वाघ, काहीतरी बघ 12.5 हत्ती आणि 2 डायनासॉर खाल्लेत म्हणे. आणि बाई ते भूक लागली म्हणून स्वतःच्या पिल्लांना खाऊन टाकलं आणि ताण लागली म्हणून बाई त्यानं काहीतरी सूर्य काय समुद्र घेऊन टाकलाय म्हणे. आणि आज तो सूर्य गिळणारा म्हणे. सूर्य काय सांगतेस बाई? सूर्य मग आपण आपल्या घरट्याकडे परत जायला हवं. होय होय चल 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 चल. 2 पक्ष्यांचं बोलणं ऐकून लांडग्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली. इतक्यात आकाश काळकुट्ट झालं, वादळ घोंगायला लागलं, ढगांचा गडगडाट झाला, विजा कडाडू लागल्या. आता मात्र लांडग्याची खात्रीच पटली. अरे बापरे, तो राक्षस इथे आलाय आणि आज रात्री त्याला खायला म्हणेल लांडगा हवाय. इतका घाबरला की त्याने आपल्या पिल्लांना घेऊन जंगलातून सुसाट घुम टोकली. बिचाऱ्या लांडग्याला त्याचं स्वतःच घर जंगल कायमचं सोडून जायला लागलं. त्यानंतर तो लांडगा पुन्हा त्या जंगलात कधीच दिसला नाही. धडम धुडुम धुम धाम धाम धाम. धडम धुडुम धुम धाम धाम धाम. धडम धुडुम धुम धाम धाम धाम. लांडग्याने जरा अतिच केलं नाही का? धडम धुडुम धुम. ही गोष्ट लिहिली, आवडली तुम्हाला? ही गोष्ट लिहिली होती क्वेंटन ग्रेबॉन नावाच्या एका फ्रेंच लेखकाने आणि ती दिग्दर्शित केली होती महेश खंदारेनी. हे चित्र काढलं होतं शुभम साठेनी आणि नाट्य रूपांतर केलं होतं शंतनू सायली. माझ्यासोबत होता निखिल दादा आणि माझं नाव कृतार्थ दादा. तर अशा खूप साऱ्या गोष्टी कुल्फीमध्ये छापून येत असतात, मस्त मस्त मजेशीर, त्या तुम्ही वाचू शकता. तुम्हाला करायचंय तर तुम्ही सुद्धा असं त्याचं नाटक करू शकता, वाचून दाखवू शकता. तुमच्या शाळेतले भरपूर मुलं करतात पण उपक्रम. तर मला सांगा, लांडगा कसा होता? दुष्ट होता ना? असं हे काय आग येतीये? मग दुष्ट नव्हता. मग असा त्याला कसं काय तो असा बनला? बनवलं, लोकांनी बनवलं, प्राण्यांनी बनवलं. लोकांनी बनवलं, प्राण्यांनी बनवलं. जे इथे बनतं प्राण्यांमध्ये बनलं, हे लोकांमध्ये पण बनतं का? कसं? हा सांगा. जे इथे प्राण्यांमध्ये झालं तसं लोकांमध्ये पण होतं का? एखादं उदाहरण जे कोणी सांगणार ते हात वरती करा, बिंदास सांगा. एका माणसाने छोटी चोरी केली तर ढीगभर सांगतात. बरोबर. जर रुपया चोरला तर 10 रुपये चोरले असं म्हणून सांगतात. 100 सांगतात. बर. आणि तो 100 सांगतो, तो 100 ऐकतो तो काय सांगतो? 1000. अजून कोणी एखादं उदाहरण? हो म्हणणारे खूप होते, सांगा. बरं हा सांगते का कुणी? अपघात. अपघाताबद्दल काय थोडस सांगशील विस्ताराने? थोडस ऐकू येईल, ऐकू येईल. सगळे आपल्या जागे.
डोळ्यांनी आपण ऐकत नसतो, आपण कानांनी ऐकतो. हो बरोबर बरोबर. थोडस लागलेलं असतं, घरी जाताना मात्र एवढं मोठं भोकाड बसलून जायचं. बरोबर, असं कधी कधी होतं छोटं, आणि मग ते वाढत होतं. किंवा ऍक्सिडेंट बद्दल तो सांगतोय की छोटासा ऍक्सिडेंट होतो, या चौकातला माणूस त्या चौकातल्या माणसाला सांगतो की इथे एका सायकलवाल्याला धडक दिली. मग तो पुढे जाऊन सांगतो 2 मोटरसायकलींची धडक झाली. पुढे जाऊन सांगतो एका रेल्वेचा अपघात झाला. घरात एवढा मोठा साप, एवढा साप निघतो. सांगणारा सांगतो एवढा साप निघाला. मग तो ऐकणारा सांगतो अरे त्या घरामध्ये, मग ते ऐकणारा सांगतो अरे त्या घरामध्ये एवढा मोठा साप निघाला. शेजारच्या काकू, शेजारच्या काकू. एक ऐकतात आणि दुसरं सांगतात. बरोबर. हे जे पसरत जात, हे जे बर हे जे पसरत जात, हे आले त्यांचं नाव हर्षल दादा. त्यांची ओळख मी तुम्हाला करून देतो, त्याच्या आधी तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. या ज्या बातम्या पसरत जातात यांना म्हणतात काय? अफवा. तुम्हाला माहित असलेली एखादी जुन्या काळातली किंवा तुम्ही ऐकलेली फेमस अफवा माहितीये का? ती जी तुमच्यापर्यंत पोहोचली, तुम्हाला वाटलं खरंच झालं, आणि नंतर कळलं की अरे बापरे ही तर अफवा होती. असं झालेलं कोणाला माहिती आहे? तुमच्या स्वतःच्या बाबतीत माहिती आहे? मराठीच्या पुस्तकात? अच्छा, अशी गोष्ट आहे का? अच्छा, बर. अजून मोठी लोक पण सांगू शकतात तुम्हाला माहित असलेल्या अफवा. तुम्हाला मॅडम एखादी अफवा म्हणजे पसरली होती? पूर्वीच्या काळी तर बाई करणी करते किंवा जादूटोणा करते, बाई करणी करते, जादूटोणा करते वगैरे अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी, किंवा दृष्ट लावते वगैरे असं म्हणलं जायचं. मग तिला आपल्यामध्ये सामील नाही करून घ्यायचं, तिच्याशी बोलायचं नाही, तिला टाळायचं. हा प्रकार मध्यंतरीच्या काळामध्ये तर बराच ऐकायला आणि बघायला मिळत होता. सगळ्यात मोठी गणपती दूध पितो. गणपती दूध पितो. बरोबर. मॅडमनी आता जे सांगितलं की एका बाईला वाईट टाकलं जातं, तर या गोष्टीमध्ये आणि या नाटकामध्ये काही साम्य आहे का? काय नाटक आणि मॅडमनी सांगितलं यांच्यात काय 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 कॉमन आहे? काय गोष्ट कॉमन आहे? जसं की कोल्यानं न काय करता शेळीनं सर्वांना फुलवून सांगितलं, तसंच ज्या बाईनं काही केलं नसतं त्याच्याविषयी सर्वजण वाईट समजून तिला वाईट टाकतात. आणि असं फक्त बाहेरच होतं असं नाही, अगदी आपल्या छोट्या छोट्या गटांमध्ये पण कधी कधी असं होऊ शकतं. म्हणजे अगदी वर्गामध्ये पण असं होऊ शकतं. म्हणजे मला आठवतं माझ्या वर्गामध्ये एक मुलगा होता, म्हणजे मी आता बाकीच्या प्राण्यांमध्ये सामील होतो हा, जे अफवा पसरवतात त्याच्यामध्ये, किंवा जे टार्गेट करतात ज्याला म्हणा, की आम्ही त्याला ना सारखं ढ ढ ढ ढ असं म्हणा, सगळं वर्ग सगळी शाळा त्याला ढ म्हणायची. आणि मी तर बघितलं पण नव्हतं की त्याला किती येतं, त्याला किती मार्क पडलेत, मला काहीच माहित नव्हतं, पण सगळी शाळा म्हणते म्हणून मी पण म्हणायचो. नंतर मला कळलं की तसं काही नव्हतं, मुलगा हुशार होता, त्याला चांगले मार्क पडायचे, परंतु कुणीतरी पसरवलं होतं. तर असं बाहेर तर होतच, पण कधी कधी आपल्या आजूबाजूला पण अशा गोष्टी घडत असतात. त्याकडे आपण सजग पद्धतीने डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून आणि आपली मनं उघडं ठेवून आपण बघितलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे. तर मनापासून धन्यवाद आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल. सोमानी शाळा, श्री किशन सोमानी विद्यालय यांचे मी मनापासून आभार मानतो. स्वामी सर, मॅडम आणि पूर्ण स्टाफ ज्यांनी आम्हाला मदत केली. आणि आता हर्षल दादा आलेला आहे. हर्षल दादा हाय कर सगळ्यांना. आम्ही आता पुस्तक आपण ऑलरेडी खूप पाहिलेत. काय आपण बघितलं, कुठलं पुस्तक बघितलं? त्या कुल्फीचे संपादक हर्षल दादा आहेत.
ठीक आहे. म्हणजे संपादक कोण असतो ते मी तुम्हाला सांगतो थोडंसं. तुमच्यापैकी काही जणांना माहित पण असेल की एका अंकामध्ये म्हणजे गोष्टीचं पुस्तक असतं किंवा कादंबरी असते ती एकाच जणांनी लिहिलेली असते, सुरुवात ते शेवट, बरोबर. परंतु ज्याला मासिक किंवा त्रैमासिक म्हणतात त्याच्यात खूप वेगवेगळी लोक लिहितात. म्हणजे या अंकामध्ये जवळपास 10 ते 15 लेखकांनी गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्या 10-15 लेखकांसाठी 10-15 चित्रकारांनी चित्र काढली आहेत. आणि या सगळ्यांना एकत्र करणं, जमा करणं, अंकाची थीम असते. आता एक अंक आहे तो पूर्ण खेळावरती आहे. तर हे सगळे निर्णय घेणं आणि सगळ्यांकडनं चांगला ऐवज जमा करणं, तो एका पुस्तकात बांधणं आणि एवढं छान पुस्तक तयार करणं, हे सगळं काम संपादक करत असतात. आणि हर्षल दादा आणि ऋषिकेश दाभोळकर आणि अजून एक ताई आहे ज्यांचं नाव आहे मेघना ताई, हे तिघं मिळून या पुस्तकाचं संपादन करतात. त्याच्यापैकी हर्षल दादा इथे आलेला आहे, तर त्याला पण मी बोलवतो आणि तो पण बोलेल. आणि मी आता पुढची सूत्र हर्षल दादा थोडंसं तुमच्याशी बोलेल आणि पुढची सूत्र मी मॅडमकडे आणि शाळेकडे सुपूर्द करतो. आताच आपण खूप छानपैकी नाटक बघितलं, गाणंही म्हटलेलं आहे आणि एक छोटासा आपण इथे या ठिकाणी स्वागत समारंभ करणार आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थान बनवावं. एकच सूचना द्यायची राहिली फक्त. हा अंक जर तुम्हाला हवा असेल, ठीक आहे, दर 3 महिन्यांना हा अंक निघतो. हॅलो, ठीक आहे, माझा आवाज जात असेल तर तुमच्या वर्ग शिक्षकांकडे आम्ही जाताना आता फॉर्म देणार आहोत. तो फॉर्म तुम्हाला जर हा अंक हवा असेल तर तो तुम्हाला भरून द्यायचा आहे. तो तुम्ही भरून दिला, ठीक आहे, त्याची काही किंमत पण आहे ती त्याच्यावर लिहिलेली असेल. ठीक आहे, साधारणतः 200 रुपयाला 2 अंक आणि 400 रुपयाला 4 अंक. त्रैमासिक म्हणजे दर 3 महिन्याने निघणं, म्हणजे वर्षाला किती अंक झाले? 4 अंक. तर हे 4 अंक तुमच्या नावाचे तुमच्या शाळेत येतील आणि मग ते तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तर सगळ्यांनी तो फॉर्म भरून द्या. तर कोण कोण वाचणार, कोण फॉर्म भरून देणार? पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या आईबाबांसोबत बोलायला लागेल, त्यांना सांगायला लागेल असा कार्यक्रम झाला, असं पुस्तक आहे तुम्हाला हवंय. हात खाली करा. थँक्यू. कुल्फी मासिकाचे संपादक हर्षल दादा, कृतार्थ दादा आणि निखिल दादा, त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत स्वामी सर आणि पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले. आपण या सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. खूप मोठं भरपूर ऊन लागत असतं, तुम्ही घरी निघत असतात, कधी एकदा घरी पोचतो असं झालेलं असतं, तोंड कोरडं पडलेलं असतं, थंडगार पाणी प्यायचं असतं, कूलर खाली आता मस्तपैकी आपण आरामात बसायचं, अशी स्वप्न रंगवत तुम्ही घरामध्ये प्रवेश करता आणि घराच्या दारामध्ये गेल्यानंतर तुमचे बाबा तुमच्या हातामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या रंगाची आणि फ्लेवरची कुल्फी तुमच्या हातामध्ये देतात. ती बघूनच तुम्हाला प्रचंड आनंद होतो. त्याचा एक तुकडा तुम्ही तोडता, छानपैकी डोळे मिटता आणि जिभेवर तो तुकडा विरघळत तुमच्या खाली पोटामध्ये जातो. हे होत असताना तुम्हाला अतिशय आनंद झालेला असतो, मन प्रसन्न झालेलं असतं. तर हा जसा आनंद तुम्हाला कुल्फी खाताना होतो, तशाच पद्धतीचा आनंद वाचतानाही व्हायला पाहिजे हे लक्षात घेऊन आपल्याकडे कुल्फी मासिकाची निर्मिती ऋषिकेश दाभोळकर आणि हर्षल कराळे यांनी केलेली आहे. आणि त्याच मासिकाच्या अंतर्गत कुल्फीवाला आला या प्रकल्पाअंतर्गतच आपण आता एक नाटक बघितलेलं आहे. आपण या तिघांचाही सत्कार करणार आहोत. तर मी सुरुवातीला मुख्याध्यापक श्री रमाकांत स्वामी सरांना विनंती करते की त्यांनी हर्षल दादांचं स्वागत करावं. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि शालेय समितीचे अध्यक्ष अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेलं पुस्तक आपल्या विद्यालयाची स्मरणिका आणि रोप देऊन दादांचं स्वागत होत आहे.
दादा आवर्जून सांगायचं म्हणजे हे जे रोपांची कुंडी केलेली आहे, ही कुंडी ही टाकाऊतून टिकाऊ या अंतर्गत आमच्या विद्यार्थ्यांनीही तयार केलेली आहे. यानंतर कृतार्थ दादांचं स्वागत करण्याची विनंती मी मुख्याध्यापक श्री रमाकांत स्वामी सरांना करते. दादांना स्मरणिका, रोपाची कुंडी आणि अतुल देवगावकर सरांनी लिहिलेलं पुस्तक अशी भेट आपण त्यांना देत आहोत. निखिल दादांचं स्वागत करूया आपण आता. निखिल दादांचं स्वागत करण्याची विनंती मी पर्यवेक्षक श्री गिरीश कुलकर्णी सरांना करते. सर्व मान्यवरांचे आभार. आपण स्थानापन्न व्हावं. हर्षद दादा, तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या विद्यालयामध्ये जवळपास 120 विद्यार्थी कुल्फीचे वाचक आहेत. त्याच्यानंतर मध्यंतरी जे लिहिते वा ही जी स्पर्धा घेतलेली होती, तर त्याच्यातून सुद्धा आपण आपल्या विद्यार्थ्यांनी लेखन पाठवलेलं आहे. मी दादांना विनंती करते की त्याने आपलं मनोगत मांडावं. सर्वांना नमस्कार. स्वामी सर, कुलकर्णी सर, मॅडम, मनापासून धन्यवाद की असा कार्यक्रम करायची संधी सोमानी विद्यालयात दिली. कारण सोमानी विद्यालय हे खूप स्पेशल आहे. अतुल देवगावकर सरांमुळे बरेच उपक्रम जे इथं चाललेले असतात ते कानावर पडत राहतात, सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आणि लातूरसारख्या शहरात एवढं वैविध्यपूर्ण काम करणारं, एवढं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करून तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेत असता, एक अनुभव घेत असता. तर याच्यामुळे सोमानी विद्यालय कायम स्पेशल वाटत आलेलं आहे. आज प्रत्यक्ष ते अनुभवता येते, त्याच्यामुळे त्या संधीबद्दल आभार. मी जास्त बोलणार नाहीये कारण मला माहिती आहे की जो मुख्य कार्यक्रम आहे महत्वाचा तो इथं झालेला आहे. कसा वाटला तो कार्यक्रम? मजा आली? तर काही नाही, मी कुल्फीबद्दल अगदी 2-5 मिनिटात सांगेल. इथं जे बसलेले आहेत त्याच्यापैकी कोणी वाचली कुल्फी याच्या आधी? वाचली? कुठली गोष्ट आवडली वगैरे असं काही लक्षात आहे तुम्हाला? सर्वात त्यातलं काय आवडलं आठवतंय? विसरून गेला? हा हा सांग. पुटपुट जाण. हो हो हो, ती एक मस्त गोष्ट आहे तुमच्या. आणि ती तुमच्यासारखी कोणीतरी मुलांनीच लिहिली. हा तुला मी नक्की कुठं असतो. वा, मी नक्की कुठं असतो ही जी गोष्ट आहे ना, जे फिल्म डिरेक्टर उमेश विनायक कुलकर्णी त्यांचे वेगवेगळे पिक्चर्स पाहिले असतील, वळू असेल, देऊळ असेल, त्यांनी ती दिवाळी अंकात लिहिलेली. तुला पण तीच आवडली? तीच लक्षात आहे? अजून आहे काय लक्षात? गणिताचं कोड. वा. तर मी याच्यासाठी विचारतो आहे की जसं कृतार्थ दादा सांगत होता की एक अंक जो असतो, तर अंकामध्ये भरपूर तुम्हाला गोष्टी बघायला मिळतील. म्हणजे अशा प्रकारची काही चित्र आहेत. त्याच्यानंतर या अंकामध्ये एक डायरी आहे, काश्मीरी डायरी म्हणून. कोण कोण डायरी लिहितं याच्या तुमच्यापैकी? डायरी लिहितं घरी कोणी स्वतःची म्हणून रोजनीशी? वा, व्हेरी गुड. तर ही जी आता मी दाखवतोय ही आमच्या एका मित्राने डायरी लिहिली आहे बघा. आता तुम्हाला याच्यात दिसेल की त्या डायरीमध्ये चित्र काढलेत त्यांनी, नुसती डायरी लिहिलेली नाहीये जसं आपण निबंध लिहितो. ठीक आहे. तर ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, आयडिया ज्या आहेत त्या आपण प्रयत्न करतो की तुमच्यासोबत शेअर कराव्या. त्याच्यामुळे तुम्हाला पण वेगवेगळ्या कल्पना सुचू दे, नवनवीन पद्धतीने गोष्टी मांडता येऊ देत.
आणि सर्वात मुख्य जे आपल्या सगळ्यांना आवडतात ती चित्र. आपण कधीतरी हा पण पुढे प्रयत्न करू. आम्ही हा प्रयत्न थोडा आहे की या कुल्फीच्या अंकाचं एक चित्राचं प्रदर्शन आम्ही क्युरेट करतो आहोत. तर वेगवेगळ्या शाळात ते न्यावं. ते जशी आता तुमच्या सभागृहात एवढी सुंदर चित्र आहेत, ते मी आता कृतार्थ दादाजी आणि सरांची तेच बोलत होतो की असं मी कुठल्या शाळेत पाहिलेलं नाहीये. एवढी सुंदर चित्र आहेत आणि ह्याचा तुम्हाला पुढे जाऊन फायदा होणार आहे. तुम्हाला यात माहिती आहे का, ही जी चित्र आहेत इकडे बाजूला लावलेली, ही कुठली चित्र आहेत? कधी कोणी बघितलंय? त्याच्यावर काय लिहिलंय? वारली पेंटिंग. वारली आहेत, काय काय वेगळ्या आदिवासी शैलीमध्ये चित्र आहेत. तर खूप शाळांमध्ये शाळा झालं म्हणजे मी असू दे, आम्ही सगळे असू दे, शाळा झाले तरी अशा काही काही चित्रकला शैली असतं ते माहितीच नसतं. आणि हे जर तुम्हाला लहानपणापासून कळालं तर त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये एवढा होणार आहे की तुम्ही जे काही करिअर कराल तुम्ही नक्कीच काही ना काहीतरी वेगळा विचार कराल. इतरांपेक्षा, इतर शाळांमध्ये जे विद्यार्थी शिकतायत, इतर शहरांमध्ये शिकतायत, त्यांच्यापेक्षा तुमच्याकडे नक्कीच 2, 4, 5 गोष्टी वेगळ्या असणार आहेत, जास्त असणार आहेत. तर त्याच्यामुळे कुल्फीमध्ये पण आपण हा प्रयत्न करतो की वेगवेगळ्या चित्रांचं तुम्हाला एक्सपोजर मिळावं. आणि आता एक शेवटचा प्रश्न विचारून मी तुम्हाला थांबतो. मी जास्त बोलणार नाही, आधीच म्हणालो होतो मी. आईन्स्टाईन माहितीये सगळ्यांना? कोण होता? सायंटिस्ट. येस. तर आईन्स्टाईननी एक प्रश्न विचारला होता की व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, इंटेलिजन्स और इमॅजिनेशन? का? काहीतरी उत्तर असेल तुम्हाला वाटलेलं असं. हे कुठल्या तर अशा धड्यात नाही दिलेलं, पण तुम्ही उत्तर बरोबर दिले. का इमॅजिनेशन का महत्वाचे? इंटेलिजन्स आपण म्हणतो ना की अरे इंटेलिजंट बनलं पाहिजे. तुम्ही तरी 1-2 लोकांनी सांगा ना, काहीतरी गेस करा ज्यांना कुणाला वाटतंय. घाबरायचं नाही, काही आपल्याला उत्तर चुकलं तर काहीच शिक्षा नाही. का कोणाला वाटतं इमॅजिनेशन? हात वर करा. कोणाला वाटतं इंटेलिजन्स? त्यांनी हात वर करा. इंटेलिजन्स महत्वाचा आहे इमॅजिनेशन पेक्षा. म्हणजे बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती. कल्पनाशक्ती महत्वाची का बुद्धिमत्ता? हा का? वेगळा विचार. व्हेरी गुड. हा दादा. हा तोच नवनवीन शोध लागतात. व्हेरी गुड. नवीन करण्याचा. अरे तुम्ही सगळे हुशार आहेत, मला वेगळं बोलायची गरजच नाहीये. तर आईन्स्टाईन म्हणाला, त्याचं उत्तर असं होतं, वाय इमॅजिनेशन इज इम्पॉर्टंट बाय इंटेलिजन्स. आईन्स्टाईन म्हणाला इंटेलिजन्स विल टेक यू फ्रॉम A to B. ठीक आहे, म्हणजे इथून तुम्हाला तुमच्या घरी जायचंय, तुम्हाला रस्ता माहितीये. ठीक आहे, जर आपली शाळा A बिंदू मांडली तर तुमचं घर B बिंदू तुम्हाला माहितीये. While imagination will take from A to infinity. इमॅजिनेशनला काही मर्यादाच नाहीये. तुम्ही इथं बसून पण चंद्रावर जाऊ शकता, इथं बसून पण तुम्ही हिमालयात जाऊ शकता, इथं बसून पण जे तुमचं आवडतं ठिकाण आहे तिथं मनाने जाऊ शकता. तर इमॅजिनेशन अशासाठी महत्वाचं आहे की कधी काळी माणसाने कल्पना केली होती की आपल्याला पक्षासारखं उडता येईल का. लिओनार्दो विन्सीच्या याच्यामध्ये तुम्हाला काही स्केचेस दिसतील. त्या कल्पनेमधून त्यांनी विमानाचं स्केच काढलं आणि त्याच्यानंतर 200-300 वर्षांनी विमानाचा शोध लागला. तर पहिल्यांदा माणसाने कल्पना केली, इमॅजिनेशन केलं, त्यानंतर विमान आकाराला आलं. ते जेवढे पण सॅटेलाइट आपण बघतोय ना आकाशात, माहिती आहेत आपल्याला, हे कधीतरी कुठल्या तरी सायंटिफिक फिक्शन या स्टोरीज मध्ये लिहिले होते आणि मग नंतर ते आता शास्त्रज्ञांनी बनवले. आणि आता शेवटचा प्रश्न. ठीक आहे, जर आपल्याला खूप बुद्धिवान व्हायचं असेल, खूप सक्सेसफुल व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? काहीतरी. हा, अरे मला काय सांगायलाच ठेवत नाहीये तुम्ही, सगळंच तुम्हाला माहिती. व्हेरी गुड. पण तुझं नाव काय आहे? प्रज्वल. व्हेरी गुड.
तर हाच प्रश्न आहे ना आईन्स्टाईनला परत विचारला होता. आईन्स्टाईन काय म्हणाला बघा, पुस्तकं पण कुठली, ठीक आहे. तर आईन्स्टाईन असाच फेमस झाला होता जेव्हा त्याला नोबेल आणि हे सगळं मिळालं आणि अमेरिकेमधल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज तो जायचा. तर त्याला तिथं पालक विचारायचे, एका असं प्रोग्राम त्याला पालकांनी विचारलं की आम्हाला असं वाटतं की आमची मुलं तुझ्यासारखीच बुद्धिमान व्हावे. त्या काळी आईन्स्टाईन हा जगात सर्वात बुद्धिमान माणूस मानला जायचा त्याच्या शोधांमुळे, त्याच्या कामामुळे. तर आम्हाला असं वाटतं की आमची मुलं तुझ्यासारखीच बुद्धिमान व्हावी, तर काय केलं पाहिजे. तर आईन्स्टाईनचं उत्तर होतं की त्यांना गोष्टीची पुस्तकं वाचू द्या, त्यांना परिकथा वाचू द्या. असं आईन्स्टाईन सारखा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणतोय, शास्त्रज्ञ सांगतोय की गोष्टीची पुस्तकं वाचा. परत त्याला पालकांनी विचारलं, पालकांना असं वाटलं की काहीतरी चूक झाली. पालकांनी त्याला विचारलं की अजून बुद्धिमान व्हायचं असेल तर तो म्हणला अजून गोष्टींची पुस्तकं वाचू दे. त्याचा अर्थ सांगण्याचा हा होता की ही जी पुस्तकं आहे, कुल्फी असू दे किंवा इतर कुठलीही चांगली पुस्तकं, त्याच्यामधून आपली कल्पनाशक्ती वाढीला लागते, इमॅजिनेशन वाढीला लागते. जेव्हा तुम्ही कुठलंही पुस्तक वाचता तेव्हा तुमच्या डोक्यात एक तुमचं कल्पना विश्व तयार होत असतं, त्याच्यामधून वेगवेगळ्या कल्पना तुम्हाला सुचत असतात, त्याच्यामधून बुद्धीचा विकास तुमच्या घडत असतो, एकूण त्याच्यामधून व्यक्तित्व, पर्सनॅलिटी घडत असते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेवढी तुम्ही पुस्तक वाचाल, घ्याल, एकमेकांशी बोलाल, तुम्हाला त्यातून प्रश्न पडतील, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण पुढच्या 10-15 वर्षात आता जे तुम्हाला करिअर दिसतात, इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा हे, त्याला काहीच व्हॅल्यू असणार नाही. किंवा तुम्हाला परीक्षांसाठी जे पाठांतर करावं लागतं, जे पेपरामध्ये लिहावं लागतं, एका मर्यादे पलीकडे त्याला काही महत्व असणार नाहीये. महत्व असणार की तुमच्याकडे वेगळं काय आहे, तुमच्याकडे काही वेगळ्या कल्पना आहेत का, ठीक आहे. या सगळ्या कल्पना ज्या आहेत या आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीतून पुढे येणार आहेत, आपल्या विचारातून पुढे येणार आहेत. तर त्याच्यामुळे एवढंच तुम्हाला सांगणं आहे की भरपूर वाचा, वेगवेगळ्या प्रकारचं वाचा, गोष्टी वाचा. आणि सगळ्यांना एकदा मी परत एकदा शुभेच्छा देऊन इथं थांबतो. धन्यवाद. प्राध्यापक स्वामी सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. तुम्हाला हर्षलजीने आता विचारलं होतं इंटेलिजन्स महत्वाचे की इमॅजिन, आणि तुम्ही सगळ्यांनी निर्विवाद एकच उत्तर दिलं, इमॅजिन. तर ह्या इमॅजिनवर हे जे कुल्फी काम करतं, अतिशय वैज्ञानिक पद्धतीनं ते काम चाललेलं आहे. आणि हे कुल्फीमध्ये काम करणारी जी सगळी मंडळी आहेत, मी आवर्जून उल्लेख करेल की आज खूप चांगली गोष्ट आहे, स्वतः हर्षलजी कोराळे जे त्या संपादक द्वयापैकी एक आहेत, ऋषिकेशजी दाभोळकर आणि हर्षल कोराळे, हे दोघंजण संपादक आहेत. आणि त्यांच्यासोबतच काम करणारे आज कृतार्थ आणि निखिल यांनी तुम्हाला एक नाटिका करून दाखवली. प्रथमतः मी खरं तर ह्या सगळ्यांचे आपल्या विद्यालयात आले, तुम्हाला कुल्फीबद्दल हर्षलजींनी काही माहिती सांगितली आणि त्या नाटिकेच्या माध्यमातून कुल्फीमध्ये कशा पद्धतीचं साहित्य आहे या अनुषंगाने त्यांनी तुम्हाला सगळं दाखवलं. त्याबद्दल ह्या तिघांचे विद्यालयाच्या वतीने मी खरं तर हार्दिक आभार मानतो. अतुल देऊळगावकर सरांनी आपणाला सर्वप्रथम कुल्फीची ओळख करून दिलेली आहे. कुल्फी अंक आल्यानंतर मी आवर्जून एक अंक मागून मी स्वतः सगळा अंक चाळतो, कारण तुम्हाला जे काही सांगितलं जातं ना कुल्फीमध्ये, त्याचं अंतिम उद्दिष्ट फार उदात्त आहे, खूप चांगला हेतू ठेवून ते सगळं काही चाललेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा हे पाहता आणि उत्तर देता तेव्हा निश्चितच आम्हालाही त्यांनाही समाधान होत असेल की ज्याच्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं साध्य होतोय. तुम्ही इंटेलिजन्ससाठी तर शाळा, सगळ्या उत्तम शाळा निवडता, अभ्यास करता, ट्युशन, सगळी माहिती, ज्ञान मिळवताच. पण कुल्फीचं जे कार्य चालू आहे ना, हर्षलजी, ही शाळा सुद्धा कुल्फीनं समोर जे काही ठेवलेलं आहे ना, तशाच पद्धतीचं काहीतरी समोर उद्दिष्ट ठेवून ही शाळा काम करते. मला सांगायला आनंद वाटतो की या शाळेमध्ये स्पोर्ट टीचर तर आहे सगळ्या शाळांप्रमाणे, तीन म्युझिक टीचर आहेत आणि 4 ड्रॉइंग टीचर आहेत या ठिकाणी. या हॉलमधले चित्र पाहिल्यानंतर
मुलांचं वाचन अतिशय उत्तम आहे, त्याच्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. अर्थात एक ही दिशा देणारे आमच्याकडे माननीय अतुलजी देऊळगावकर सर आहेत, त्यांच्याकडून हे सगळं या ठिकाणी पेरलं जातं. तर आपण या ठिकाणी आलात, कुल्फीबद्दल माहिती सांगितली. भारती मॅडम 120 विद्यार्थी घेत आहेत. आज ही नाटिका पाहिल्यानंतर कुल्फी मधून तुम्ही काय सांगतात हे या विद्यार्थ्यांना सगळं कळलेलं आहे. मला माहित आहे थोड्या दिवसामध्ये 120 चे 1200 विद्यार्थी कुल्फीचे वाचक निश्चितपणे होतील की नाही? किती जणांना वाटतं की आपण नाही कुल्फी नियमितपणे वाचायला पाहिजे? हे फक्त 7वीच्या 5 डिव्हिजन आणि 6वीच्या 2 डिव्हिजन आहेत. बाकी शाळा आणखी खूप विद्यार्थी, हात खाली घ्या बेटा. तर आणि त्यांनी सांगायलाच नाही, पण हे कुल्फीतून मला हे कळलं, हे सगळं जे चाललंय ना त्यांनी, ते पैसे कमवण्यासाठी नाही. मी सांगतो त्यांनी काही नाही बोलले तर हे ना नफा ना तोटा हे जे तत्व म्हणतो ह्याच्यातून पैसे नाहीत कमवायचे, एक चांगलं कार्य करायचे विद्यार्थ्यांसाठी, हे ध्येय ठेवून या पद्धतीनं सगळी मांडणी चालू आहे. तुम्हाला जी नाटिका दोघांनी सादर करून दाखवली ना आज, कृतार्थ आणि निखिलजींनी, अतिशय कमी साहित्याचा वापर करून तुमच्या समोर एवढं सुंदर चित्र निर्माण केलं आणि तुम्ही सगळे अदेवान विसरून ते सगळे पाहिलात, त्यातून काय सांगायचं ते समजून घेतलात. त्यांना त्या नाटकातून त्यांनाही पैसे मिळवायचे नसते. ह्या कला ज्या असतात ना, त्यांना ते नाटिका सादर करताना जो काही आनंद मिळत होता, त्यांनी जो काही आनंद घेतला ते कुठेच मिळत नाही. आपण पैसे कशासाठी कमवतो? भरपूर त्या पैशातून आपल्याला काही काही घ्यायचं असतं, खरेदी करायचं असतं आणि त्यातून आनंद मिळवायचा असतो. बरोबर आहे. अंतिम उद्दिष्ट काय? आनंद मिळवणं. त्यांनी जे तुमच्या समोर सादर करत होते ना, त्यावेळी त्यांनी किती आनंद घेतला, तो कितीही पैसे मोजले तर मिळू शकत नाही. बरोबर आहे. ती एक प्रकारची साधनाच असते. तर ही अशी झोकून देऊन कुल्फीमध्ये काम करणारी जी मंडळी आहे त्याचा आपण सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे. मी अधिक बोलत नाही. आपण या विद्यालयामध्ये आलात, विद्यार्थ्यांना कुल्फीबद्दल माहिती दिली, नाटिका सादर केली, विद्यार्थ्यांना चांगलं यातून प्रबोधन घडलेलं आहे. आपले सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. शाळेला संच देता येते. हर्षल दादा आता आपल्या शाळेला एक संच सरांच्या हातामध्ये देत आहेत. आणि बहुसंख्य विद्यार्थी नक्की कुल्फीचे सभासद होतील.